पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आमचा शब्द राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतलेला आहे. जिल्हा वाटप आता पाहायला मिळणार असून आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय. यामध्ये 16 जिल्ह्यात सर्वात अगोदर हे पैसे मिळणार असून त्यामध्ये लगेचच त्या हप्त्यापाठोपाठ अन्नपूर्णा योजनेचे म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये सरसकट सर्वच बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जरी गॅस सिलेंडर योजनेचे पैसे आले नसतील तर आता तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. मात्र छोटंसं एक काम देखील आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. ते केल्यानंतर 100% तुमच्या खात्यावरती लाभ मिळून जाईल. तुम्हाला एक नव्हे तर 3 योजनांचे पैसे आता जमा होतील. कारण की आता एक अंतिम निर्णय सरकारने घेतलेला आहे, शेवटचा निर्णय असून सर्वच आता महिलांना या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे. त्याकरिता आता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडकी बहीण योजना हप्ता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर हप्ता वाटप होईल. तसेच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राइब करणे गरजेचे आहे. चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचं आहे. चॅनलला सबस्क्राइब केलं की लाडकी बहीण योजनेत काय बदल झाले, हप्ता देण्याचा अचानक निर्णय झाला, सर्व अपडेट तुम्हाला मिळत असतात. व आता सविस्तर आपण जिल्ह्याने अपडेट पाहणार आहोत. तुमचा कोणता जिल्हा आहे ते सांगा, तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी नक्कीच देऊ. आता इकडे बघू शकता राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून थेट रक्कम ही लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय झालेला आहे. आता तुमचा जिल्हा लगेचच तुम्ही कमेंट करून सांगा. इकडे बघू शकता तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार का नाही लगेच मी सांगणार आहे. आता कुणीही वंचित राहणार नाहीये, सरसकट पैसे मिळणार असून एका योजनेचे पैसे नसून आता 3 योजनांचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. होय, तुम्हाला आता जास्त योजनांचा लाभ मिळणार आहे. खाली बघू शकता काय अपडेट आलेले आहे, यामध्ये सांगितलेलं आहे आता कोणतीही महिला म्हणजे इकडे बघू शकता खालच्या लाईनीमध्ये कोणतीही महिला जी आहे ती वंचित राहणार नाहीये. सरसकट इकडे पुढे बघू शकता सरसकट हा लाभ लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजे एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. तसेच आता तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटीच्या मार्फत देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत होईल. डीबीटी माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी काय करायचं आहे, छोटंसं काम आहे ते पूर्ण नक्की करा. 100% लाभ मिळेल. सर्व नियम रद्द झालेले आहेत. सर्वांनाच लाभ सरकार देणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. चॅनलला सबस्क्राइब करून तुमचा जिल्हा कमेंट माध्यमातून लगेच सांगायचा आहे व एक लाईक करायची आहे. इकडे बघू शकता एक आनंदाची बातमी म्हणजे आता मोठी रक्कम वाटप सुरू केलेली असून आता राज्य सरकारने एक दिलासा देण्याचं काम लाडक्या बहिणींसाठी केलेलं आहे. आता लाडक्या बहिणींनो काळजी नसावी, तुम्हाला जे आहे ते गॅस सिलेंडरचा हप्ता देखील मिळणार असून वरती बघू शकता गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तसेच एकंदरीत जर विचार केला तर या पाठोपाठ लगेचच म्हणजे आता 1500 रुपये लाडकी बहीण हप्ता फेब्रुवारीचा सुरू झालेला आहे. ते कोणते जिल्हे आहेत ते सांगणार आहे. तसेच मोफत साडी वाटप राज्यातील लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार आहे. इकडे बघू शकता मोफत साडी वाटप तुमच्या थेट गावामध्ये वितरण होणार आहे. तुमच्या गावात जाऊन तुम्हाला साडी आणायची आहे किंवा शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या शहराच्या भागापासून 1 ते 2 किलोमीटरवर जवळील साडी वाटप हे पाहायला मिळणार असून तुम्हाला आता ह्या साड्या मिळणार आहेत. ह्या साड्या देखील 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. ती पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. लगेचच दुसरा टप्पा आपल्याला 21 जिल्ह्याचा पाहायला मिळत आहे. असं करून सर्व 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना साडी वाटप मिळणार आहेत. सर्वांना साड्यांचा लाभ मिळणार आहे. मात्र एक काम देखील तुम्हाला करायचं आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुमच्या थेट बँक खात्यात लगेचच जमा केले जातील. त्यामुळे काळजी नसावी. फक्त ते काम काय आहे मी सांगणार आहे. त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड असेल तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मिळणार आहेत. होय, जास्त रक्कम मिळणार आहे. तर काही लाडक्या बहिणींना किती रुपये 2000 रुपये देखील मिळू शकतात. इकडे बघू शकता ही 2000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाऊ शकते. ही एक आनंदाचीच बातमी आहे. आता कोणता जिल्हा आहे मी तुम्हाला सांगत आहे. आता इथून पुढे तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओला बघायचं आहे. आता पहिला जिल्हा ठरणार आहे तो म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींचे भाऊ हे शिंदे साहेब आपल्याला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. म्हणजे ठाणे जिल्ह्याकडे त्यांचं लक्ष असणारच आहे. आता ठाणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोठी रक्कम ही आता देण्यात येणार आहे. तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट द्यायची आहे. आता जिल्ह्याची नावे सांगत आहे. तुमचा देखील जिल्हा असू शकतो. शेवटपर्यंत बघत चला. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवत चला. आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात
खात्यावरती हे पैसे येणार आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये 1.5 लाखांपेक्षा अधिक लाभार्थी हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सर्वची सर्व लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये आता DBT मार्फत हे पैसे देण्यात येणार आहेत। आता किती रक्कम मिळणार तर 830 रुपये पहिला टप्पा गॅस सिलेंडरचे इकडे बघू शकता। दुसऱ्या वेळेस कशाची मिळणार लगेचच 1500 रुपये तर सुरू झालेले आहेत। कोणता हप्ता? फेब्रुवारी हप्ता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत आहे। म्हणजे आता लाडक्या बहिणींना जास्त रक्कम मिळत चाललेली आहे। तर त्या पाठोपाठ लगेचच मोफत साडी, होय इकडे बघा मोफत साडी लगेचच आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे, एवढा लाभ तुमच्या थेट बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे। ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आधी मिळालेत का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा। मिळाले नसतील तर नाही म्हणून सांगा। आता मी सांगत आहे त्यासाठी काय करायचं आहे। आता बघू शकता ठाणे जिल्हा सांगितला, आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे। त्यापूर्वी तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाहिजे असतील तर एक काम लगेचच करा। जर गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती नसेल तर महिलेच्या नावावरती करा। व ज्या काही अटी असतील त्या पूर्ण केल्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही गावामध्ये किंवा शहरी भागात जाऊन तेवढे काम पूर्ण करा व लगेचच तुम्हाला किती रुपये 830 रुपये फेब्रुवारीतच किंवा लगेचच मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या खात्यावरती हे जमा केले जातील। 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता ह्या मार्च महिन्यामध्ये देखील तुमच्या थेट बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहेत। आता चला पुढचा जिल्ह्यांचे नाव सांगत आहे। पुढचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भातील। आता विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार आहे। विदर्भामध्ये लाखो महिला ह्या पात्र पाहायला मिळत असून विदर्भातील लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात मोठी रक्कम देण्यात येणार आहे। मात्र यातील काही जिल्हे हे सिलेक्ट केले जाऊ शकतात। तर आता याच विदर्भातील कोणते जिल्हे आहेत, किती जिल्हे आहेत ते आपण तुम्हाला सांगतो। आता इकडे बघू शकता विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। तसेच 830 रुपये अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे। तर या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी पात्र असून या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट देणार आहे, शेवटपर्यंत बघत चला। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये 830 रुपये गॅस सिलेंडर हप्ता, तसेच 1500 रुपये फेब्रुवारी हप्ता सुरू झालेला आहे। तसेच आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट, तसेच आता लाडक्या बहिणींना मोफत साडी देखील पाहायला मिळत आहे। एक मोफत साडी आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार की हाच तुमच्या मनात प्रश्न असेल, मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती चिंता मिटून जाईल। आता मोफत साडी देखील सर्वची सर्व लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय पाहायला मिळत असून मोफत साडी ही लाडक्या बहिणींना आता देण्याचा निर्णय आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींना देण्यासाठी 3500 कोटी रुपये वर्ग केले आहेत। होय वर्ग झालेले असून आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का सांगा। यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश असून बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आता पोहोचत चाललेली आहे। रकमेचे पैसे आता देण्यात सुरू झालेले आहे। तसेच आता लाडक्या बहिणींना देण्यासाठी 3.5 हजार कोटी रुपये हे वर्ग पाहायला मिळत आहेत। मात्र एक आनंदाची बातमी तर आहे, मात्र एक दुःखद बातमी आहे, 9 लाख महिलांना वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे। आता यामध्ये तुमचा देखील नंबर असू शकतो, काही चुका करू नका। होय आता हप्ता येत आहे, अन्यथा तुम्ही जर 1-2 मिनिटात थोडीशी देखील चूक केली तर तुमचा हप्ता संपला म्हणून समजा तुम्हाला इथून पुढे हप्ते मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या। कारण की तुमच्याकडे सर्वात आधी आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आधार कार्ड असेल तर 3 खुशखबर आहेत, 3000 रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। आता ती पुढी माहिती सांगणार आहे, शेवटपर्यंत पहा। आता आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा। आधार कार्ड तर सर्वांकडे असतंच, जर तुमच्याकडे असेल तर आता माहिती शेवटपर्यंत बघा, काय कारण आहे त्यामुळे सरकार पैसे देणार आहे। एक आनंद वार्ता आलेली आहे। मात्र एक दुःखद बातमी म्हणजे आता काही लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो काही चुका करू नका, छोटीशी चूक तुम्हाला महागात पडेल। कारण की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर नाही, मात्र मार्च, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जे काही पुढचे हप्ते येतील ते तुम्हाला मिळणार नाहीत। कायमचा हप्ता तुमचा बंद केला जाईल, म्हणजे तुमच्या खात्यावरती हप्ता हा येणारच नाही। त्याचे काय कारण आहे, कोणती चूक करायची नाही, तर ती एक चूक सांगतो। कारण की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते मिळाले, हा पण हप्ता मिळेल, मात्र नाही। एक मोठा बदल लाडकी बहीण योजनेत झाला आहे, ती तुम्हाला आता मी सांगत आहे, इकडे बघू शकता। आता काही ठिकाणी पाहायला गेलं तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयांचा हप्ता देण्यात येत आहे। आता तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। होय तुम्हाला 1000 नव्हे, 2000 नव्हे, तर 3000 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी एक काम करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा। एवढं काम केलं ना, आता विशेष बाहेर म्हणायला लागेल तुमच्यासाठी, तुमच्या खात्यावरती एवढं काम लिंकिंगचं झालं तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील। मात्र तुमचं आतापर्यंत जर लिंकिंग नसेल व आता जर लिंकिंग केलं तरच तुम्हाला मिळणार आहेत। कारण की डिसेंबर
डिसेंबर व जानेवारीमध्ये काही लाडक्या बहिणींचे खाते हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नव्हते, त्यामुळे त्यांना हप्ते आले नव्हते. तर आता डिसेंबरचे 1,500 व जानेवारीचे 1,500 मिळून असे 3,000 रुपये त्यांना आता आधार कार्ड लिंक करताच मिळणार आहे. त्यांच्या खात्यावरती हे रक्कम वर्ग करण्याचा निर्णय शासनामार्फत होणार आहे. ही एक महत्त्वाचीच अपडेट आहे. मात्र आता तुम्हाला हप्ता न मिळण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडे जर 4 चाकी गाडी असेल तर हप्ता मिळणार नाही. तुमच्या घरामध्ये कोणाला जर नोकरी असेल, इकडे लक्ष द्या, तुमच्या घरामध्ये कोणाला जर नोकरी असेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद केला जाईल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. ही एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे. तसेच आता पुढचा जिल्हा सांगत आहे, लातूर जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये मोफत साडी 1,500 रुपये हप्ता, तसेच या ठिकाणी 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. हे एक आनंद वार्ता लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल. आता इतर राहिलेल्या जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, लगेचच तो व्हिडिओ येत आहे. त्यासाठी तुमचा जिल्हा कमेंट करून कळणे म्हणजे कमेंट करून सांगणे गरजेचे आहे. एक लाईक देखील नक्की करा. धन्यवाद.